नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. फडणवीस राजीनामा द्या. फडणवीस राजीनामा द्या. फडणवीस राजीनामा द्या. फडणवीस राजीनामा द्या. बेटी के सम्मान में, बेटी के सम्मान में राजीनामा द्या. राजीनामा द्या. फडणवीस राजीनामा द्या. या सरकारचं करायचं काय? खाली मुलीवर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुलीवर पाय. बदलापूर मधील घटनेच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. योजना नको, सुरक्षा हवी. योजना नको, सुरक्षा हवी. योजना नको, सुरक्षा हवी. राज्य सरकारचा विजय असो. राज्य सरकारचा विजय असो. बदलापूर येथील बालिकांवर झालेला अत्याचार व राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे व कराड उत्तर तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कराड तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. गुन्हेगारांना तातडीने कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करीत निष्क्रिय गृहमंत्री व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दत्त चौकात निदर्शने करून हे पदाधिकारी कराड तहसील कार्यालयाकडे मोर्चा घेऊन रवाना झाले. तेथे देखील घोषणाबाजी करून घटनेचा व शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. तदनंतर आपल्या मागण्यांचे निवेदन कराड तहसीलदार यांना देण्यात आले. बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना व्यक्त करण्यात आल्या. पूर्वी बदलापूरमध्ये लहानशा चिमुरडीवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो आहोत. या पाठीमागची सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापनेपाठीमागचं प्रमुख जे कारण होतं की रयतेचं रक्षण, आया बहिणींची सुरक्षा, तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मूक मोर्चा या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून ती शासनापर्यंत पोचवावी हा प्रमुख हेतू आहे. दादा, आता तुम्ही बदलापूर घटनेचा निषेध करताय, त्याचबरोबर कलकत्त्याला पण एक घटना झाली, कोल्हापूरला झाली, त्याचा तुमच्या घोषणात आणि कुठं बॅनरवर पण उल्लेख नाही. नेमका हा दुटप्पीपणा कसा? दुटप्पीपणा हा नाही आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं घडलं आहे ती घटना दाबण्याचा प्रयत्न झाला होता आणि देशामध्ये आज जे घडतं आहे त्याच्यावरती आज देशपातळीवरती अनेक म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत. त्यामुळं हा कुणावरती दुजाभाव नाही आहे, हा फक्त एक लोकभावना आहे, जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो. त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय. याला न्याय मिळावा. जर नाही न्याय मिळावा तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. मग मात्र आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आज शासनाचा आम्ही आदर केलाय. इथून पुढे जर अशा घटनेला दाबायचा शासनाने प्रयत्न केला तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोरातला कठोर आणि तीव्र आणि शिवसेना स्टाईल, महाविकास आघाडीचा स्टाईल आम्ही इथून पुढे महिला आघाडीचं आमचं आंदोलन राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुरडीच्या बाबतीत घडलेली आहे ती खूप वाईट आहे. आपला देश हा महिलांना प्रथम स्थान देणारा, नारीवंदनीय मानणारा आहे आणि आपल्या देशामध्ये जर ह्या अशा घटना वारंवार घडत असतील तर हे कुठेतरी शासनाला पण लाजिरवाणं आहे. आणि आज म्हणूनच महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारलेला होता, पण कोर्टाची आज्ञा शिरसावन्य मानून हा बंद मागे घेतला असून आम्ही आज शांततेनं हे आंदोलन करत आहोत. ज्या ज्या घटना
या अन्वये घडल्या की जी कलकत्त्यातील घटना इतकी उच्च विद्याविभूषित मुलगी असताना तिच्या बाबतीत जर असं घडत असेल तर सर्वसामान्य स्त्री जी आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी धडपडते की सुरक्षित आहे असं म्हणावं का, हा प्रश्न आहे शासनाला आमचा. आणि आज हे आंदोलन शांततेत झालेलं आहे. आम्ही सगळ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आम्ही इथं निवेदन दिले साहेबांना आणि ह्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन जर ह्याच्यावरती जर काही प्रतिक्रिया झाली नाही तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल अशी मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी सांगू इच्छिते. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यानं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद बाबत निर्णय मागे घेण्यात आला. मात्र बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं. वायझेड इंडिया टीव्ही, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.